आता पाठीमागच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं की सिक्यू कॉल कसा करायचा किंवा सिक्यू कॉल इनिशिएट कसा करायचा आणि त्याला रिस्पॉन्ड कसा करायचा. त्याच्यामध्ये विक्टर इन्फॉर्म नंबर 37 किलो पापा, दिस इज विक्टर इन्फॉर्म 2 किलो ऑस्कर चार्ली, आणि तुमचं ग्रीटिंग्ज वगैरे झालं, गुड मॉर्निंग वगैरे, गुड मॉर्निंग प्रशांत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिग्नल रिपोर्ट द्यावा लागतो. यू आर 59 म्हणजे सिग्नल रिपोर्ट हा तुम्हाला सांगतो RST या 3 पॅरामीटरवरती दिला जातो. ज्यावेळी तुम्ही CW मोर्स कोड ज्यावेळी सेंड करता त्यावेळी RST पॅरामीटर म्हणजे रिडेबिलिटी, त्याची स्ट्रेंथ किती आहे आणि त्याचा टोन कसा आहे. आणि ज्यावेळी आपण बोलतो किंवा व्हॉईसवरती देतो त्यावेळी फक्त R आणि S म्हणजे त्याची रिडेबिलिटी किती आहे हे 1 to 5 असते. 1 to 5 स्केल असतं रिडेबिलिटीसाठी, आणि जो स्ट्रेंथ आहे ती 1 to 9 पण त्याच्यामध्ये 1, 3, 5, 6, 7 आणि 9 ह्या व्हॅल्यूजमध्ये दिली जाते. सपोज माझं जर ऑडिओ क्वालिटी क्लिअर असेल तर यू आर 59 असं दिलं जातं. जर माझी रिडेबिलिटी माझी चांगली आहे, मला ऐकू येते प्रॉपरली किंवा कमी येते थोडंसं, तर मी 4 देणार. आणि जी काही स्ट्रेंथ आहे सिग्नलची त्या रिडेबिलिटीवरून किंवा त्याच्या नॉईजवरून आपण ठरवू शकतो की किती स्ट्रेंथ आहे. मग त्याच्यावरून ठरतं की तुम्ही 4.7 देताय किंवा काही 8 पण देतात, 4.8, 4.9. पण मी जसं पाहिलं आहे किंवा मी माझ्या माहितीनुसार जी स्ट्रेंथ जी आहे 1, 3, 5, 7 आणि 9 या व्हॅल्यूजमध्ये दिली जाते. 59 म्हणजे सगळ्यात चांगली क्वालिटी. आणि तुम्ही कधी ऐकाल की 59++++ म्हणजे एकदम FM क्वालिटी क्लिअर, अजिबात त्या तुमच्या ट्रान्समिशनमध्ये नॉईज नसेल, त्यावेळी तुम्हाला 59++ असं मिळतं. म्हणजे तुमची रिडेबिलिटी एकदम टॉपची आहे आणि तुमची जी काही स्ट्रेंथ आहे सिग्नल स्ट्रेंथ तीसुद्धा 9 आहे. सिग्नल स्ट्रेंथ तुम्हाला तुमच्या हँडीवरतीसुद्धा अशा मार्क्सवरती दिसू शकते किंवा HFच्या रिगमध्ये DBमध्ये सिग्नल स्ट्रेंथ दिसते. असे बरेच तुम्हाला थोडं नंतर हळूहळू कळेल की हा रिपोर्ट कसा द्यायचा. पण हे लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा ग्रीटिंग करता, गुड मॉर्निंग, यू आर, तुम्ही त्यांना म्हणजे पुढच्या व्यक्तीला ज्यांनी CQ कॉल केला आहे किंवा तुम्ही ज्यावेळी रिस्पॉन्ड कराल ज्यांनी CQला तुमच्या रिप्लाय दिला आहे त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही तुमचा रिपोर्ट शेअर करायचा आहे. हॅममध्ये रिपोर्ट शेअरिंगला खूप महत्त्व आहे, कारण त्याच्यामुळं तुम्हाला समोरचा व्यक्ती तुम्हाला तुमच्या हँडी किंवा तुमच्या हँडीच्या सिग्नलबद्दल माहिती देतो. त्याच्यामुळं आपल्याला बऱ्याच त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येतात ह्या सिग्नल रिपोर्टमुळं, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला समजलं असेल की याच्यामध्ये सिग्नल म्हणजे CQ कॉलला रिस्पॉन्ड केल्यानंतर ग्रीटिंग झाल्यानंतर सिग्नल द्यायचा, एक चांगल्या सवयी लावून ठेवायच्या. म्हणजे आता या ठिकाणी कसं आता व्ह्यूड KOC कसा रिप्लाय करतील ते बघा. विक्टर इन्फॉर्म नंबर 37 किलो पापा, दिस इज विक्टर इन्फॉर्म 2 किलो ऑस्कर चार्ली, गुड मॉर्निंग प्रशांत, यू आर 59++ हिअर इन बेळगाव. म्हणजे बेळगावमध्ये ते त्यांचं लोकेशन सांगतील, QTH सांगतील की बेळगावमध्ये तुम्ही 59++ आहात, तुमचा सिग्नल रिपोर्ट 59+ आहे किंवा 59 आहे किंवा 57 आहे किंवा 47 आहे. अशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्ड मिळेल. आय होप की तुम्हाला समजलं असेल की CQ कॉल किंवा कोणत्याही कॉलमध्ये पहिला जो रिप्लाय येतो त्या रिप्लायमध्ये तुम्ही एकमेकाचे रिपोर्ट शेअर करणं इम्पॉर्टंट आहे किंवा इम्पॉर्टंट राहतं.